शेतकरी मित्रांनो, रामराम. सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आम्ही आमच्या वांगे पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करत आहोत. तर ते पण रिक्स घेऊन तणनाशकाची फवारणी करायला लाव. तर शेतकरी मित्रांनो, कोणतं तणनाशक फवारला लाव तर ट्रॅक्टर ब्रँडचं मिल्कवेट नावानं जे तणनाशक येते त्याच्यामध्ये पॅराकाट डायक्लोराइड नावाचा घटक आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे एक असं तणनाशक आहे, कशावर बी पडलं तर ते जळून जाते. मग ते पिकावर बी पडलं तर जळतेच. मग पिकावर पडू नये यासाठी आम्ही एक जुगाड केला. चौकून काट्या लावला आणि त्याच्या बाजूनं साडी लावून अशा पद्धतीनं आम्ही फवारणी हे वांगी पिकामध्ये करत आहोत. तर तुम्हाला जर फवारायचं झालं तर तुमच्या रिक्सनं अशा पद्धतीचं जुगाड करून पिकावर हे औषध पडू नये अशी काळजी घेऊन फवारणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे औषध आंतरप्रवाही औषध नाही. हे औषध संपर्कजन्य औषध आहे. ज्या तणावर पडल ते तण जळून खाक होणार आहे. तर ह्याचे रिझल्ट लहान गवतावरच आहेत. म्हणजे जेवढं लहान गवत असेल 1 इंच 2 इंच एवढ्यावर ह्याचे जबरदस्त रिझल्ट आहेत. आता तुम्हाला तण दिसत नसेल मध्ये, कारण हे पूर्ण वावर फवारून 2 दिवस झाले. आता हे व्हिडिओ बनवायचे म्हणून आज तुम्हाला दाखवलेला. पण कडनं जे साईडनं जे राहिले थोडं मोठं तण, तर मोठं तणसुद्धा ह्यानं जळतंय, पण लगेच अजून 5-6 दिवसानं फुटते. म्हणून तण मोठं होऊ द्यायचं नाही. हे जेवढं बारीक तण राहील तेवढ्या तणाचा बुकना वाजणार आहे आणि पुन्हा बारकं तण फुटत नाही. तर शेतकरी मित्रांनो, रिक्स घेऊन आम्ही फवाराला, तुम्हाला फवारा असं मी आवाहन करणार नाही. कारण हे शेवटी तणनाशक आहे. झाडावर जर पडलं तर झाड जातेच. तर आम्ही केलेलं जुगाड हे कसं वाटते, कारण सक्सेस झाले. पूर्ण वावर फवारून आता 2 दिवस झाले आणि आता डबल व्हिडिओ आपल्याला यूट्यूबला टाकायचे आणि आपल्याला रिझल्ट आल्यावरच व्हिडिओ टाकाव, म्हणून ही व्हिडिओ थोडं 2 दिवस लेट टाकला. तर शेतकरी मित्रांनो, आमचं जुगाड तुम्हाला कसं वाटते जरूर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.